पंढरीच्या सुखा अंधपार नाही लेखा, शेषा सहस्त्रमुखान वर्णवेची। पंढरीच्या सुखा तोची अधिकारी, जन्मोजन्मी वारी घडली तया। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दोन्ही पालख्यांनी अखंड पावलं टाकत आता 70 ते 88 किलोमीटर पर्यंतचा पायी प्रवास पार केलेला आहे आणि आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोन्याची नगरी जेजुरीमधून प्रस्थान ठेवून वाल्हे गावामध्ये मुक्कामी असणार आहे। तर आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या पालखीनं आतापर्यंत जवळपास 70 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केलेला आहे आणि दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटामध्ये आता दाखल झाली आहे। रांगोळीच्या पायघड्यांनी पालखीचं स्वागत केलंय आणि पालखी सोहळ्याचा हा अत्यंत कठीण टप्पा आता पार पडतोय। रोटी घाट पार करत संत तुकारामांची पालखी आज उंडवडी गावामध्ये मुक्कामी असणार आहे। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी रोटी घाटामध्ये रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्यात आणि या सुंदर उपक्रमामध्ये भैरवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ खुटबाव इथल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता रोटी घाटामध्ये दाखल झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला जो कठीण टप्पा जो असतो तो रोटी घाट असतो आणि या ठिकाणी आता रोटी घाटामध्ये या ठिकाणी पालखी जी आहे ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजचा मुक्काम जो आहे जो माऊलींचा आहे तो आता उंबरवडी या गावामध्ये असणार आहे। खरं तर यवतवरणी ही पालखी जी आहे ती निघाली होती आणि जवळपास देहूवरणी निघालेल्या वारीने पालखीने जवळपास 80 किलोमीटरचा पायी प्रवास करून आता रोटी घाटामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हा अवघड चढण चढण्यासाठी या ठिकाणी रथाला ज्या पालखीला 6 बैलांच्या जोड्या लावण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चढण असल्यामुळे या ठिकाणी पालखी आहे ते ओढण्यासाठी बैलांच्या 6 जोड्या या ठिकाणी लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। चढण टप्पा असल्यामुळं रथ ओढण्यासाठी या जास्त बैलांच्या जोड्या या ठिकाणी लावलेल्या पाहायला मिळतात आणि या बैलांच्या जोड्यांना मान सुद्धा दिला जातो आणि या ठिकाणी आता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती काही क्षण रोटी घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। चढण टप्पा चढून आल्यानंतर या ठिकाणी काही क्षणासाठी विश्रांती घेत असते आणि जे वारकरी आहेत ते या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि जर वारीच्या परंपरेमध्ये जर बघितलं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला हा कठीण जो टप्पा असतो तो रोटी घाट असतो आणि हा पार करून माऊलींची पालखी आहे ते पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, जी मीडिया, रोटी घाट। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। आनंदवारीमध्ये वारकऱ्यांना लागलाय विठ्ठल भेटीचा ध्यास। तुम्ही बघत राहा पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल। जी24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाटील तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो।